बीडच्या हिंगणी खुर्द गावामध्ये संदीप क्षीरसागर यांना पंकजा मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करत बाहेर काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंविरोधी काम केल्याचा राग मनात धरून घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी आमदारांनी गावातून काढता पाय घेतला। बीडच्या हिंगणी खुर्द इथे संदीप क्षीरसागर यांना गावकऱ्यांनी घोषणाबाजी करून बाहेर काढल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बीडच्या हिंगणी खुर्द इथे गावात संदीप क्षीरसागर आले असता पंकजा मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करत त्यांना बाहेर काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंविरोधी काम केल्याचा राग मनात धरून घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी आमदारांनी गावातून काढता पाय घेतला। धनंजय मुंडे साहेब बाकी सब भंगार है। धनंजय मुंडे साहेब बाकी सब भंगार है। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी बीडमधून सुरेश जाधव आहेत फोन लाईन वरती। सुरेश, हिंगणी खुर्दमध्ये संदीप क्षीरसागर आले असता काय झालं? संदीप क्षीरसागर हे हिंगणी खुर्द गावामध्ये गाव भेटी दौऱ्यासाठी गेलेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना पंकजा मुंडे यांचे जे समर्थक आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या लोकांनी अगोदर गावामध्ये येऊ दिलं, आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी चहा देखील घेतला आणि त्यानंतर संदीप क्षीरसागरांच्या गाडीच्या समोर, त्यांच्या ताफ्याच्या समोर घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली, ज्यामध्ये पंकजा मुंडेंच्या नावाच्या घोषणा होत्या, धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा होत्या आणि त्यांचा जो रोष आहे तो लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केल्यामुळं बीड मतदारसंघातून सगळ्यात जास्त लीड मिळालेली होती आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला। हा देखील राग त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या कारणामुळेच संदीप क्षीरसागर यांना या पंकजा मुंडे समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागला। या संदर्भात संदीप क्षीरसागर यांच्याशी ज्यावेळेस फोनवरून विषय संवाद साधण्याचा प्रयत्न केला, संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं की त्यांनी प्री प्लॅनिंग अशा पद्धतीने हे सगळं केलं गेलं, मला गावात येऊ दिलं आणि आल्यानंतर तिथून पुढे घोषणाबाजी केली। जो रोष आहे त्यांचा खूप मोठ्या प्रमाणातला रोष आहे। आता लोकसभा निवडणुकीमध्ये साहजिकच बीड मतदारसंघात पण ज्या पद्धतीने लीड बजरंग सोनवणे यांना मिळाली त्यामुळे कुठेतरी आणि हिंगणी खुर्द हे गाव पूर्णतः वंजारा बहुल गाव आहे, ओबीसी गाव आहे आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने संदीप क्षीरसागर यांना त्या रोषाला सामना करावा लागला। बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही आजही गावागावामधला जो काही तणाव आहे तो निवळला नाही का असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। आता आपण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, प्रचाराच्या अगोदर पंकजा मुंडे यांच्या गाड्या अडवल्याचं देखील आपण न्यूज 18 लोकमत माता दाखवलं होता। मात्र आता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर देखील त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधीला अडवलं जातंय का, हा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आपल्याला दृश्यात दिसतंय संदीप क्षीरसागर यांची गाडी आली असता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे समर्थकांनी मोठी घोषणाबाजी केली आहे।